घडामोडीची एक मोठी बातमी योगेश कदमांनी सगळी माहिती एकनाथ शिंदेंना दिलेली आहे। चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी कदमांची पाठराखण केल्याचं बघायला मिळतं। विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर द्या असं शिंदेंनी योगेश कदमांना सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि याच भेटीमध्ये योगेश कदम यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर द्या असं शिंदेंनी कदमांना सांगितल्याचं सूत्रांकडून कळतंय। योगेश कदम यांनी घायवळ प्रकरणासंदर्भात एकनाथ शिंदे यांना सगळी माहिती दिलेली आहे आणि चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं नाही असंही एकनाथ शिंदेंनी म्हणत योगेश कदम यांच्या पाठीशी ते असल्याचे बघायला मिळतात। चुकलं नसाल तर घाबरून जाऊ नका, विरोधक जसे टीका करतायत तसे त्यांना जशास तसं उत्तर द्या असंही एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांना सांगितलेलं आहे। योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली संपूर्ण भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यानंतर आता योगेश कदम यांना शिंदेंनी कुठेतरी पाठीशी घातल्याचं बघायला मिळतंय। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील। गिरीश, बैठकीत काय झालं? नक्कीच योगेश कदम यांनी शस्त्र परवान्याबाबत आपली भूमिका शिंदेकडे मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि शस्त्र परवाना प्रकरणात नियमानुसार कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते अशी माहिती सुद्धा योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांना दिली आणि त्या संदर्भातली जी पत्र आहे ती सुद्धा काही दिवसानंतर किंवा आज किंवा उद्या मध्ये समोर येतील अशी सुद्धा माहिती मिळते। आणि एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना यानंतर आश्वासन देण्यात आलेलं आहे की चुकीचं काही केलं नसेल तर घाबरायचं कोणतंही कारण नाहीये, आपण तुमच्या सोबत आहोत असं देखील ते म्हणायला विसरलेले नाहीयेत आणि विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरूच ठेवा असा सुद्धा सल्ला एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना दिलेला आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योगेश कदम आज आपल्या नियोजित बैठकीसाठी या ठिकाणी आले होते। पतित पावन संघटना आहे पुण्याची आणि या संघटनेच्या माध्यमातून बरेचसे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत का, पुण्यामध्ये काही मोठं ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे का, हे सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये पाहावं लागणार आहे। मात्र आजची जी बैठक होती ती अत्यंत महत्त्वाची होती कारण योगेश कदम यांच्यावर त्यामुळे आता पुढे आणखी काय घडामोडी घडतात बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद।